एक महत्त्वाची बातमी, आरपीआयच्या सचिन खरात यांना धमकीचं पत्र आलंय। राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना हे पत्र आहे। पत्राची दखल घेऊन पोलीस संरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा ट्विट करून ही माहिती दिली आहे। तर आपण पाहतोय आरपीआयच्या सचिन खरात यांना हे धमकीचं पत्र आलेलं आहे। या संदर्भात सुप्रिया सुळेंनी खरं तर ट्विट केलेलं आहे। दरम्यान या पत्रामध्ये नेमका काय उल्लेख आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। पत्राची दखल घेऊन पोलीस संरक्षण देण्याची आता मागणी केली जाते। खासदार सुप्रिया सुळेंनी या संदर्भात ट्विट केलंय। या संदर्भात स्वतः सचिन खरात आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सचिन खरातजी, आपण पाहतोय तुम्हाला धमकीचं पत्र आलेलं आहे, काय नेमकं या संदर्भात कळतंय? नेमकं कुणी हे पत्र पाठवलेलं आहे, काय त्याच्यात उल्लेख आहे? मला धमकीचं कोणी पत्र पाठवलेलं नाही, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट फिरती की माझ्या फॅमिलीविषयी अत्यंत खालच्या शब्दामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे आणि मला काळे फासल्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे। मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये मी स्वतः रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर यांचा विचार सातत्याने मांडत आहे आणि माझी आरक्षणाबद्दल सुद्धा मी भूमिका स्पष्टपणे ठेवलेली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मी भूमिका मांडली असताना देखील राज्यामध्ये अशा प्रकारचं सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट टाकण्यात आल्याचं समजाय आणि माझ्या सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी जिल्हाधिकारी साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना पत्र पाठवलेलं आहे आणि कालच माझ्या माहितीनुसार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनी पत्र दिलेलं आहे की अशा धमक्या येत आहेत। त्या संदर्भात हे ट्विट आलेला मला तुमच्या माध्यमातून समजत आहे। याच्याबद्दल मी मनापासून पहिल्यांदा आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। नक्कीच सचिन खरातजी, धन्यवाद टीव्ही 9 मराठीशी संवाद साधल्याबद्दल।